हॅलो हाय नमस्कार, मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी साडी प्लेटिंग कशी करायची ते दाखवणार आहे। आजकाल मार्केटला पण ह्या साडी प्लेटिंग करून मिळतात, पण काहींना ते शक्य होतं तर काहींना ते करता येत नाही। सो आपण घरीच ही साडी प्लेटिंग कशी करायची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। हे बघा, ही येलो कलरची पैठणी आहे। आता मला लग्नाला जायचं आहे, सो लग्नाच्या इथे आपली खूप गडबड होते आणि त्यातल्या त्यात मला एक छोटं बाळ आहे। सो बाळ असताना तर एकदम पटकन साडी कशी घालायची ते प्रश्न पडतो। सो मी घरूनच आधी प्लेटिंग करून घेणार आहे। हे बघा, ही मी येल्लो साडी घेतली आहे आणि त्याच्यासाठी मला हे असे चिमटे येतात ना, आपण कपडे वाळू घालताना लावतो ते चिमटे आणि काही सेफ्टी पिन एवढं यूज करून मी प्लेटिंग करणार आहे। ही जी साडी आहे हिचा पदर असा बघा उलटा पदर आहे, इथे मी ठेवून घेते आणि जो इकडचा काठ आहे त्याला आधी प्रेस करून घ्यायची। आणि त्यानंतर हा जो काठ आहे हा थोडासा वाळून घेऊ। पहिली प्लेट थोडीशी जाड घ्यायची, जर ती बारीक घेतली ना मग एकदम ती बारीक प्लेटिंग आहे ते इकडनं पोट दिसतं, म्हणून हा पहिला पदर थोडासा जाड घ्यायचा। त्याला पण आपण एकदम कडक प्रेस करून घ्यायची। हे झालं इकडची बाजू। मग आता ही इकडचा काठ घेऊन तो इथे ठेवून द्यायचा। पदराला असं फोल्ड करून करून प्रेस करायची आणि जो काठ असतो ना तिथे असं कडक प्रेस करायची, म्हणजे त्याच्या घड्या पडत जातात आणि त्या घड्या आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या। आता हे ओपन झालं। आता हे तुम्हाला अशा घड्या पडलेल्या दिसतात बघा, त्या आता मी पदर घेऊन घेते। प्रेस करून घेते मी आणि याला आपण आता कडक प्रेस करून घेऊ। सुरुवातीला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची। आता हे असं पदरची प्लेटिंग करून घेतली मी आणि 3 पिना लावून घ्यायच्या, एक काठावर, मिडलला आणि थोडं इकडे, आणि ते आता आपण प्रेस करून थांबवायला त्यानंतर काय करायचं, असा पदर टाकून पाहायचा किती येतो खांद्यावर। इतका येतोय कमरेच्या थोडा खाली। त्यानंतर मग इथून घ्यायचं व्यवस्थित हे पदर आता इकडे सोडून जायचा आणि ही बाजू ओपन करून घ्यायची। ओपन केली का याला व्यवस्थित अशा ओपन करून प्रेस करून कडक प्रेस करायची, म्हणजे ते चोपून घातलेली दिसते साडी।
इथे आता एक इथे अशा 2 पिन लावून घ्यायच्या. आता काय करायचं, हा पदर इथेच राहू देऊ आपण. जो खोसायचा भाग आहे तो आता माप घेऊन द्यायचा बघा. फॉल खाली ना मेहनतवरती नाही खाली का. ही साडी आई घालणार आहे म्हणून मी त्यांचं माप घेते. असं एक बाजू खोसून घ्यायची आणि त्यानंतर पुढचं माप घेऊन घेऊ आपण मिऱ्यांसाठी. ह्या अशा आता आईनी मिऱ्या घेऊन घेतल्या आहे. तर आता मी वरच्या साईडला एक पिन लावून घेते. असा पिन लावायचा का? हा भाग नाही घेते, नंतर ॲडजस्ट करून घेऊ आपण. इथे वरती एक आता पिन लावून घेऊ. माझ्या पुढे झालं का. मी करते अशी वरच्या साईडला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची, म्हणजे त्या सटकणार नाही. पकडा त्या एक मिनिट. चारच पाचवी याच्या ते नाव नाही. सुट्टा आहे ना रे. नाही पण मग घडी घालताना प्रॉब्लेम येईल. 2 3 4 5 ला इथे अशा 5 घेऊन न्यायच्या आणि इथे चिमटा लावून आपण. एक झाला, अजून बरोच लागेल. 2 3 4 4 एकदम परफेक्ट आले. कारण मी खाली पण एक पिन लावून घेते. असं करून ठेवलं की मग वेळेवर घाई होत नाही. एकदम आपण 2 मिनिटात साडी घालू शकतो. आता अशा घातल्या गेल्या ना. आता ह्या मिऱ्यांना मी प्रेस करून घेते. हा असा मिऱ्यांचा भाग आहे ना, इकडे मी चिमटा लावून घेतलाय, इकडे एक सेफ्टी. याच्यावरून आपण प्रेस फिरवून घेऊ आता, म्हणजे त्या सेट होऊन जातील मिऱ्या. एकदम कडक प्रेस करायची, म्हणजे एकदम चोपून साडी दिसते आपली. अशा ह्या मिऱ्या. आता याला आपण उलट्या साईडने ठेवून घ्यायचं. ठेवून घ्यायच्या उलट्या मिऱ्या. याच्यावरून एकदा पुन्हा प्रेस फिरव. याच्यावरून पुन्हा आपण एकदा असं प्रेस फिरवून घेऊ. आणि मग काय करायचं, हे जे आपला असा उरलेला हा भाग असतो ना इकडचा, जो खोचण्याचा भाग आहे, कमरेला आपण खोचून घेतो, तो ह्या मिऱ्यांवरून असा ठेवून द्यायचा. व्यवस्थित ठेवून द्यायचं. त्याला पण आपण एकदा फिरवून घेऊया.
म्हणजे जे वळ पडलेले ते वळ पण निघून जातील आणि साडी एकदम प्लेन प्रेस केलेली दिसेल. अजून हा जो फोल्ड केलेला एक अजून भाग आहे तो पण ठेवून घ्या आणि त्याला पण आता प्रेस फिरवायची. आणि मग आता येतो हा पदराचा भाग. इथे मेन ट्रिकी भाग आहे हा. याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आणि ह्या साडीवर असा हा ठेवून द्यायचा. पुन्हा असं व्यवस्थित करून हा भाग याच्यावर असा ठेवून घ्यायचा. असा ठेवायचा. त्यानंतर मग एक बाजू ही अशी याच्यावरून फोल्ड करून घ्यायची. याला पुन्हा एक आपण प्रेस फिरवून घेऊ. याची तुम्ही दोनही घडी करू शकता. एक असं फोल्ड करून मग ही अशी घ्यायची आणि नंतर हा जो पदराचा भाग आहे त्याला व्यवस्थित असं साडीच्या वर एक असं टाकून द्यायचं खाली. असं साडी उचकून झाली दोन बाजू आणि नंतर हा असं इकडून वरतून घ्यायचं. याला एकदा आपण पुन्हा प्रेस फिरवू. कडक प्रेस फिरून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण नेसतो तेव्हा एकदम चोपून साडी दिसते. झालीच होती साडी ड्रेपिंग. याला मी आता ह्या पिशवीत ठेवून देते. असे फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित. इकडचा एक असं धरायचा फोल्ड, एक इथून वाळायचा, एक इकडून घ्यायचा आणि असं मिडलला जे ठेवलाय तो पार्ट एक पार्ट याच्यावरून येऊ द्यायचा. थोडा छोटा घ्यायचा इकडचा बाजू आणि मग हा इकडचा शेवटचा याच्यावरून घ्यायचा. ही झाली आपली व्यवस्थित साडी ड्रेपिंग. वाटलं तर तुम्ही पुन्हा याच्यावरून एक प्रेस फिरवू शकता. हे आहे साडीचं कवर. त्याच्यात मी आता ही साडी ठेवून घेते.